कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षेच राहणार. राज्य शासनाचा मोठा निर्णय. मुंबई राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षांऐवजी 60 वर्षे करण्याचा पूर्वीचा निर्णय शासनाने कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे कृषी विद्यापीठांतील वयोमर्यादेबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काय आहे शासन निर्णय? राज्य मंत्रिमंडळाच्या 17 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 20 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 60 वर्षे करण्यात आले होते. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र शासनाने आता 60 वर्षे हीच वयोमर्यादा पुढेही कायम ठेवण्यास मान्यता दिली आहे. न्यायालयीन लढाई आणि वेतनाबाबत स्पष्टता. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार ज्या शिक्षकांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतरही प्रत्यक्षात काम केले आहे, त्यांना त्या कालावधीचे वेतन देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमधील याचिकाकर्त्या शिक्षकांचा समावेश आहे. वेतनाबाबतच्या अटी. प्रत्यक्ष कामाच्या कालावधीचे वेतन देताना त्यातून सेवानिवृत्ती वेतन, पेन्शन वजा केले जाईल. हे कर्मचारी वयाच्या 60व्या वर्षीच निवृत्त झाले आहेत असे मानले जाईल. मात्र वाढीव कामाच्या कालावधीचे वेतन त्यांना दिले जाईल. या वाढीव कालावधीसाठी कोणतीही वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय नसेल. भविष्यात वयोमर्यादेत वाढ नाही. शासनाने स्पष्ट केले आहे की कृषी विद्यापीठांतील अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबतचे कोणतेही प्रलंबित किंवा नवीन प्रस्ताव यापुढे विचारात घेतले जाणार नाहीत. उच्च न्यायालयाने या प्रकरणी अद्याप अंतिम निकाल दिलेला नसून न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर शासन परिस्थितीनुसार पुढील विचार करेल. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.